कर्जमाफीचा आम्ही दिलेला शब्द पूर्ण करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कर्जमाफी संदर्भात प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना पैसे देणार, महाराष्ट्राला दिलेला शब्द पूर्ण करणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. माझं स्वप्न अजित पवारांनी पूर्ण केलं तर महाराष्ट्रात दादांचं स्वप्न पूर्ण करेल. अजित पवारांनी एकदा तरी मुख्यमंत्री व्हावं हे माझं स्वप्न. अण्णा बनसोडे यांचं विधान. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा. औरंगाबाद खंडपीठानं पुराव्यांच्या अभावी केली निर्दोष मुक्तता. 2008 मधील आंदोलनाप्रकरणी राज ठाकरेंना दिलासा. नवरात्रीपर्यंत शोरमा आणि उघड्यावरील मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला निरुपम यांचा विरोध. संजय निरुपम यांनी अंधेरीमधील MIDC पोलिसांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंगपूर इथे श्री लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलं तर शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत. उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मेळाव्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, DCP गणेश गावडे यांच्याकडून आढावा. 1 एप्रिलपासून महावितरणच्या वीज दरामध्ये 10% कपात लागू होणार. महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्ष वीज स्वस्त. अदानी, टाटा पॉवर आणि बेस्टच्या विजेच्या दरात घट होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील नव्या सुविधांचं उद्घाटन होईल. सोलार कंपनीमधील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होणार. आमदार होणं सोपं पण सरपंच होणं सोपं नाही. ग्रामपंचायत निवडणूक जो जिंकतो तो महामंडलेश्वर असतो. जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांची फटकेबाजी. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पोलीस प्रशासन सतर्क. खुलताबादमधील औरंगजेब कबर परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता तर मुंबईत देखील पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. अमरावती जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना मोठा फटका. जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत. मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या मागणीमध्ये वाढ. आवक कमी असल्यामुळे आंब्याचे भाव गगनाला भिडले. बाजारामध्ये हापूस आंब्याचा प्रति डझन 800 ते 1500 रुपयांवर.